आता या 1 BHK फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे तुम्ही पाहणार तर इकडे तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। लगभग 3.5 फुटाची तुम्हाला बाल्कनी पाहायला मिळते। बाजूला पूर्ण एका वॉलला आपण इकडे टाईल लावलेले आहेत, आपण फॉल सिलिंग केलेले आहे, 2 नवीन पंखे सुद्धा या ठिकाणी लावलेले आहेत। इथे तुम्हाला या फ्लॅटमध्ये असणारा बाथरूम दाखवून देतो, किचन दाखवून देतो। आता इकडे इंडियन टॉयलेट पाहायला मिळतं। बेडरूमची साईज खूप डिसेंट येते। तुमचा बेड आज मी तुमच्यासाठी एका रेप्युटेड बिल्डरच्या बिल्डिंग मध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। हा जो रस्ता जातो ना मित्रांनो, हा बदलापूरला जातो। इथून आपली जी बिल्डिंग असणार ती 10 ते 12 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला असणार आहे। अर्थात आज आपण आलेलो आहोत अरिहंत अक्ष या बिल्डिंग मध्ये। आता पुढेही जाऊन तुम्हाला बरीचशी माहिती देणार आहे, फक्त थोडीशी माहिती देतो। इकडून तुम्ही स्ट्रेट जर चालत गेल्यानंतर 5व्या मिनिटाला मित्रांनो तुम्हाला बरोबर बदलापूर वेळचं डीमार्ट पाहायला मिळतोय आणि ही आपली एक एंट्री असणार आहे। आणि आपली जी बिल्डिंग आहे ती जे विंग मध्ये असणार आहे आणि पुढे एक तुम्हाला अजून एक एंट्री मिळणार आहे, पुढे मी दाखवणार आहे। मित्रांनो फ्लॅट पाहण्यासाठी आपण 7व्या माळ्यावरती जाणार आहोत। त्याआधी या बिल्डिंग मधली जी लॉबी परिसर आहे ते तुम्हाला मी दाखवून देतो। एकदम प्रशस्त असं लॉबी परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। या बाजून सुद्धा आपल्याला इकडे एक एंट्री पाहायला मिळते आणि इकडून सुद्धा आपल्याला एक एंट्री या बिल्डिंग मध्ये येण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळते। या बाजून ज्यावेळेस तुम्ही येतात तेव्हा तुम्ही इकडून डीमार्टला जाता, या बाजूने सुद्धा तुम्ही जाऊ शकता। बाकी इकडे पण सिक्युरिटी केबिन वगैरे तुम्हाला पाहायला मिळेल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। सुरुवातीच्या 20 सेकंदामध्ये मी तुम्हाला ऍक्च्युअल हा फ्लॅट कसा दाखवून दिलेला आहे, त्यानंतर आपण बिल्डिंगचा आसपासचा जो एरिया होता तो सगळा पाहिलेला आहे। सगळे जे टॉवर्स पाहायला गेले तर 7च माळ्याचे आहेत। या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला 1 BHK 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट्स पाहायला मिळतात। खूप चांगला कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो। या फ्लॅटला जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची किंमत फक्त 28 लाख रुपये ठेवलेली आहे। हार्मनी कन्स्ट्रक्शनच्या कोणत्याही बिल्डिंग मध्ये तुम्ही जर 1 BHK फ्लॅट खरेदी करायला गेलात तर तुम्हाला 30 लाख रुपयाच्या वरतीच जाणार आहे। माझ्यावर बिल येऊन नसेल तर तुम्ही हार्मनी कन्स्ट्रक्शनचा ऑनलाईन नंबर घ्या आणि कोणत्याही बिल्डरला कॉल करा, तिकडे प्राइस काय ती जाणून घ्या। आता मी तुम्हाला हा जो 1 BHK फ्लॅट देतोय हा सेमी फर्निश्ड फ्लॅट देतोय, त्यामुळे नक्कीच मित्रांनो 28 लाखामध्ये तुमच्यासाठी चांगली डील असणार आहे। या 1 BHK फ्लॅटचा बिल्टअप एरिया 650 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 442 स्क्वेअर फूट आहे। या ठिकाणी 1 BHK फ्लॅटचा मेंटेनन्स 1500 रुपये पर मंथ आहे। रेंटलला ही जर प्रॉपर्टी दिली तर साधारण तुम्हाला 7000 रुपये रेट या ठिकाणी आरामात पाहायला मिळत आहे। सो नक्कीच मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करायचं असेल तर मला कॉल करू शकता। या मित्रांनो ऍक्च्युअल फ्लॅट कसं पाहून घ्या आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंट वगैरे किती करायचं आहे, तुमचं एज किती असायला पाहिजे, इनफॅक्ट होम लोन करण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो। या मित्रांनो फ्लॅट पाहून घेऊया। मित्रांनो बिल्डिंगची बरीचशी माहिती घेतल्यानंतर फायनली फ्लॅट पाहण्यासाठी आता आपण 7व्या माळ्यावरती आलेलो आहोत। या ठिकाणी पाहणार तर मधोमध तुम्हाला इकडे लिफ्ट पाहायला मिळेल। या बाजूला तुम्हाला 2 रूम पाहायला मिळतील। इकडे माझ्या मागेच तुम्हाला स्टेअरकेस पाहायला मिळतील आणि या बाजूला आपला 1 BHK फ्लॅट असणार आहे। प्रत्येक फ्लोअरवरती या ठिकाणी तुम्हाला 3 रूम पाहायला मिळतील। फ्लॅटमध्ये एंट्री करण्यापूर्वी सगळ्यात आधी तुम्ही इकडे जर पाहायला गेलात ना तर तुम्हाला लोखंडाचा इकडे सेफ्टी डोअर पाहायला मिळतोय। लगेच फ्लॅटमध्ये एंट्री करूयात। आता या 1 BHK फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे तुम्ही पाहणार तर इकडे तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। लिव्हिंग रूम मध्ये बरंचसं काम केलेलं आहे, एक एक गोष्टीबद्दल आपण आता इथे माहिती घेऊयात। या ठिकाणी लिव्हिंग रूम मध्ये तुम्ही सगळ्यात आधी पाहणार ना तर इकडे आपल्याला लगभग 3.5 फुटाची तुम्हाला बाल्कनी पाहायला मिळते आणि बाल्कनी मधून तुम्ही ज्यावेळेस व्ह्यू पाहता तर एकदम भारी व्ह्यू तुम्हाला इथे पाहायला मिळतो। थोडक्यात माउंटेन व्ह्यू पाहायला मिळतो। आता थोडंसं क्लाउडी वातावरण आहे त्यामुळे मित्रांनो माउंटेन दिसत नाहीत, परंतु जर सरळ तुम्ही तिकडे पाहणार ना तर तुम्हाला तिकडे मस्त असे माउंटेन व्ह्यू पाहायला मिळतोय। हा रमेशवाडी परिसर आहे, जसं की सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं। हे बघा ही आपली बाल्कनी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते। या बिल्डिंग पासून मित्रांनो डीमार्ट जे आहे ते एकदम चालत अंतरावरती आहे, 2 मिनिटावरच तुम्हाला डीमार्ट पाहायला मिळणार आहे। आणि या एंडिंगनी ज्यावेळेस तुम्ही लिव्हिंग रूम पाहता तुम्ही पाहू शकता लिव्हिंग रूमची साईज वगैरे खूप चांगली आहे। आता इकडे जर पाहणार तर या बाजूला पूर्ण एका वॉलला आपण इकडे टाईल लावलेले आहेत आणि वरच्या बाजूला पाहणार इकडे आपण फॉल सिलिंग केलेले आहे, 2 नवीन पंखे सुद्धा या ठिकाणी लावलेले आहेत। लिव्हिंग रूमची साईज जर पाहायला गेलात तर त्या एंडिंग पासून तुम्ही इकडे स्ट्रेट आलात ना तर असं तुम्हाला 14 फूट एरिया पाहायला मिळतोय आणि आडवा पाहायला गेलात तर असं 9 फुटाचा एरिया पाहायला मिळतोय। 14 बाय 9चा तुम्हाला हा लिव्हिंग रूम या ठिकाणी पाहायला मिळतोय। लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेच आपण पुढे जातोय। पुढे आल्यानंतर हा मध्ये जो पॅसेज आहे हा 3 फुटाचा आहे, तुम्ही पाहू शकता। एक पूर्ण लादी आहे आणि एक अर्धी लादी आहे। 3 फुटाचा एरिया तुम्हाला इथे पाहायला मिळतोय। सगळ्यात आधी लेफ्ट साईडला इथे तुम्हाला या फ्लॅटमध्ये असणारा बाथरूम दाखवून देतो। हे बाथरूम आहे। वरच्या बाजूला तुम्ही इथून पाहणार तर वरती पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे, एक्स्ट्रा काही तुम्हाला खर्च करायची गरज लागणार नाही। आता याच्याच अपोजिट असणारा तुम्हाला मी किचन दाखवून देतो। आता इथून तुम्ही किचन जर पाहायला गेलात तर 2 प्लॅटफॉर्म पाहायला मिळतात। इकडे एक प्लॅटफॉर्म आहे, इकडे सर्व्हिस प्लॅटफॉर्म सुद्धा पाहायला मिळतोय। खाली किचन ट्रॉलीज वगैरे लावलेले आहेत, वरती सुद्धा काही कॅबिनेट्स बनवलेले आहेत आणि किचन मध्ये सुद्धा तुम्हाला एक सेपरेट छोटी बाल्कनी पाहायला मिळते। हे बघा इथे तुम्हाला 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते। आता इथून पण तुम्ही व्ह्यू पहा मित्रांनो, सुंदर असा व्ह्यू तुम्हाला इकडे पाहायला मिळतोय।
माउंटेन व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. आता इथून जर तुम्ही पाहायला गेलात ना तर समोरची ही जी बिल्डिंग आहे ना हिच्या खालीच डीमार्ट आहे. मे बी तुम्हाला दिसत असेल जे व्हाईट कलरचं जे आहे ना मध्ये मी मार्क करत आहे ते डीमार्ट आहे. आणि बिल्डिंगच्या खालीच इथे तुम्हाला शाळा सुद्धा आहे, कामकर विद्यालय. आता इथून तुम्ही किचन पाहू शकता. किचन खूप प्रशस्त आहे मित्रांनो आणि जागा भरपूर आहे. इकडे जरी तुम्ही काही काम करत असाल तर मागे बरीच जागा होते, तिकडे तुम्ही फ्रीज वगैरे लावू शकता. चला लगेच पुढे जाऊयात. आता पुढे आल्यानंतर या बाजूला आपल्याला इकडे इंडियन टॉयलेट पाहायला मिळतं. लगेच मित्रांनो वेळ खराब न करता आपण बेडरूम मध्ये जाऊयात. हा आपला बेडरूम असणार आहे. बेडरूमची साईज खूप डिसेंट येते. तुमचा बेड वॉर्डरोब राहिल्यानंतर सुद्धा बरीचशी जागा तुम्हाला फिरायला इथे राहणार आहे. आपण साईज बद्दल पण डिस्कशन करूयात. त्याआधी बेडरूम मध्ये असणारी बाल्कनी वगैरे पण पाहून घेऊयात आणि इथून व्ह्यू कसा तुम्हाला पाहायला मिळतो ते सुद्धा आपण पाहून घेऊयात. हे बघा, सगळ्या बाल्कनी मधून तुम्हाला या बाजूचाच व्ह्यू पाहायला मिळतोय. इथे पण 2 फुटाची तुम्हाला बाल्कनी पाहायला मिळेल. कार्बनिक कन्स्ट्रक्शनने कन्स्ट्रक्ट केलेली ही बिल्डिंग आहे, त्यामुळे नक्कीच मित्रांनो क्वालिटीमध्ये कोणत्या प्रकारचं इथे कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. तर खालच्या बाजूला पाहणार नाही, इकडे ते सुंदर अशी डोलपुरी वगैरे लावलेली आहे, त्यामुळे इथला जो लुक आहे तो चांगला इनहॅन्स होत आहे. मित्रांनो या ठिकाणी 7व्या माळ्यावरती जरी फ्लॅट असला तरी कोणत्या प्रकारचे इथे लिकेज वगैरे तुम्हाला बघायला नाही मिळणार. फ्लॅट खूप चांगल्या कंडिशन मध्ये. फ्लॅटला खरेदी करत असेल तर किंमत वगैरे सुरुवातीला मी सांगितलेलीच आहे. चला मग मित्रांनो आता मी तुम्हाला थोडी होम लोन बद्दल माहिती देतो. मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला फ्लॅट? आय होप मित्रांनो नेहमीप्रमाणे आजचाही फ्लॅट तुम्हाला आवडला असेल. मग लॅविश कॉम्प्लेक्स मध्ये जर 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर 28 लाखामध्ये तुमच्यासाठी खूप चांगली संधी असणार आहे. स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे मित्रांनो, तुम्ही मला कॉल करू शकता. आता या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर साधारण मित्रांनो तुम्हाला सॅलरी 35,000 रुपयेपर्यंत असायला पाहिजे. जर तुमचं वय 30 ते 35 वयोगटात असेल तर. नेहमीप्रमाणे मित्रांनो जर सॅलरी कमी आहे, इनफॅक्ट 25,000 रुपये सॅलरी आहे आणि तुमच्याकडे डाऊन पेमेंट 7-8 लाख रुपये, तरी सुद्धा मित्रांनो या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. कागदपत्राबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही कुठे जॉब करतात तर तिकडे तुम्हाला सॅलरी स्लिप मिळायला पाहिजे मित्रांनो. तुमचा जर बिझनेस असेल तर तुमच्याकडे इन्कम टॅक्स रिटर्न 3 वर्षाची ITR पाहिजे. बाकी जर तुमच्याकडे कोणत्याच प्रकारचे डॉक्युमेंट्स नाहीये, तुमचे कॅश मध्ये तुम्हाला जर ट्रान्झॅक्शन होत आहेत किंवा तुम्हाला पगार जो मिळतोय तो कॅश मध्ये मिळतोय, तर ज्या ठिकाणी तुम्ही जॉब करताय त्या ठिकाणावर तुम्हाला लेटर हेडवरून लिहून घ्यावं लागतं, तर मित्रांनो तुमचं होम लोन करता येतं. पण या कंडिशन मध्ये पण तुमचा सिबिल स्कोर चांगला असायला पाहिजे. नक्कीच मित्रांनो फ्लॅट खरेदी करायचा आहे तर एकदा मला कॉल करून बघा. नक्कीच तुमचं फ्लॅट खरेदी करण्यासाठी माझं सहकार्य तुमच्या मागे असणार आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचा कॉन्टेंट पाहायला पुढे आवडेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे, कोणत्याही प्रकारचे चार्जेस लागत नाही. चला मित्रांनो मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. आता व्हिडिओ तसंच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.